तो मुझे श्रीमान मुकुंदा हडवितो मुझी वाट फोडितो मुझे श्रीमान
मुकुंद अडवितो आमुचे फोडितो आमुचे श्रीमान. बाई 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 भारी तो गड्याळ कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी. वासरीच्या आवाजाने होते मी बावरी. मी बाई आणियाची नारी प्रीत म्हणे माझी तुझ्यावरी. नातं आपलं सातं जन्मांतरी ऐकून होते मी बावरी. पती माझ्यावर संशय घरी सासू माझी रोजच जाच करी. आपण तर गावल्याच्या नारी दही दूध लोणी विकतो मथुरा बाजारी. आडवाई नंतर हरी खडा मारून फोडील गागरी. खरंच का बाई खरंच. एकदा आला माझ्या घरी शिंकेतील लेरची केली त्याने चोरी. मी विचारता करू शेरजोरी आणि लोणी फेकले माझ्या तोंडावरी. अगे दादा अगं काय ग म्हणते दादा. अगं तुला माझा विचार माहित आहे का ग. तुला सांगितल्याशिवाय कसं माहित असणार. अगं आपण पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. मग तुझा विचार तोच माझा विचार. मग चल तर. चला तर. आपण बाजारात जायचं तर आपण आपल्यासोबत छान असते. अगं ती वरच्याची मावशी आहे बघ. अगं तिच्याने माझं कालच भांडण मग झालं. मी जाक मारते भाऊ. मार पाहू. अगे मावशी मावशी ग मावशी. आले ग आले. हीरा मीरा अगतारा हीरा मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. हीरा मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. हीरा अगतारा हक मारिला का मावशीला. हीरा मीरा 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 अगतारा हक मारिला का मावशीला. पतुनी म्हातारीला कौशराजाच्या मातुरेला. पतुनी म्हातारीला कौशराजाच्या मातुरेला. पतुनी म्हातारीला कौशराजाच्या मातुरेला. पतुनी म्हातारीला कौशराजाच्या मातुरेला. मी आले तुझ्या जोडीला दूध पाजून या नवऱ्याला. मी आले तुझ्या जोडीला दूध पाजून या नवऱ्याला. मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. हीरा मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. काजळाची तुर मागल स्पर्श करीते बटगाला. करीते बटगाला. स्पर्श करीते बटगाला. काजळाची तुर मागल स्पर्श करीते बटगाला. करीते बटगाला. स्पर्श करीते बटगाला. कशी हलवत वेणे डोलवत. कशी हलवत वेणे डोलवत. गजरा माळून निघाले झाला. मी आले तुझ्या जोडीला दूध पाजून या नवऱ्याला. मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. हीरा मीरा अगतारा हक मारिला का मावशीला. दमले ग दमले. अगं राधे मला हात कशाला मारली. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. अगं राधे तुझा विचार तोच माझा विचार. मग चल तर. चल तर.
अगं बाजारात जायचं खरं पण कोणी घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. अगं हे सांगितलं पाहिजे. अगं हो, न सांगितलं आपल्या मालाची विक्री कशी होणार? बघा एक तर मी घेतलं विक्रीला दूध. दूध ना. अगं हो. अगं मग हो मग. अगं चंद्रा, तू काय घेतलं? मावशी मी घेतलं बघ तू. दूध ना. मग हो मग. अगं हिला तू काय घेतलंस? काय म्हटलीस? लोणी ना. मग हो मग. अगं तू काय घेतलं? अगं मावशी मी सांगितलंच पाहिजे. अगं हो. बघा एक तर मी घेतलं दही. दही ना. चल मग बाजाराला. चला तर बाजाराला. चल तर मग. अगं मावशी आम्हा पोरीनं विचारलं असेल तुझं काय. अगं माझं काय कशात काय नाही पाठ केलं बा. अगं सांगितलं पाहिजे. अगं सांगितलं पाहिजे. अगं हो. अगं राजे तू आग मारी तशी मिळाले. मग चल तर बाजाराला. चला तर. मंगेश गाडवे या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा बक्षीस मिळाला आहे. तसेच विनोद नांदलकर आमचे खास मित्र विनोद नांदलकर उर्फ भाव विनोद उर्फ भावड्या. साखरेचे पोते सुईने वाचवले. साखरेचे पोते सुईने वाचवले. विनोदरावांनी मला पावडर लावून फसवले. धन्यवाद. मावशी आपण शृंगार करूया. चल तर. ला 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 मथुरे बाजारला जया दुधाचे वाटगिरी जाऊ घोरत विकण्याला उशीर झाला जाण्या कंस राजाच्या दरबाराला कुबड्याने दिली वांग रवी डोई वाडी आला कुबड्याने दिली वांग रवी डोई वाडी आला करावेळी पडी साज आज आवडा डोंगर सारा उशिरा झाला जाण्या कंस येईल तोराला
येईल तोरा नादा. राधे आला गनंदाचा काना, अडवी वना आडवाटेला. राधे आला गनंदाचा काना, राधे आला गनंदाचा काना, अडवी वना त्रासून गेले होते. गायत्री मध्ये वर्षमणी भगवान विष्णूला शरण गेले. त्याचे आकाशवाणी झाली. माया विष्णू जगदीश हे तिन्ही देव मिळून दुष्टाचा नाश करण्यास अवतार घेण्यासाठी तयार झाले. तीन ताळ सप्त पाताळ भ्रमण करणारा दुष्टाचा नाश करणारा विष्णू अवतार रूपी विश्व श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. अरे हो, आज तर मथुरेचा बाजार सारा गावणी थाटमट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांना पिंपळच्या पर्यटन कामगिरी मी पेंद्या सुद्धा मला सांगितलं पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा. कृष्ण देवांचे आम्ही उखास, गाई राखितो कुंजवनास. कृष्ण देवांचं आम्ही उखास, गाई राखितो कुंजवनास. यावो गोकुळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा. 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 देवा मुचा कृष्ण मला सुखी ठेवितो गोकुळाला. सारे जग हे पूजती त्याला देवकी नंदना सावळा. देवकी नंदना सावळा. देवकी नंदना सावळा. देवा मुचा कृष्ण मला सुखी ठेवितो गोकुळाला. सारे जग हे पूजती त्याला देवकी नंदना सावळा. देवकी नंदना सावळा. देवकी नंदना सावळा. देवालो भेटीला घ्यावा प्रणाम माझा.
माझा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा आशीर्वाद असो. देव बाप्पा आम्हाला गडबडीनं का बरं हाक मारली अरे बेंद्या, अरे सुदामा, सारा गवळणी थाटमट करू मंत्राच्या बाजरी चालले आहेत. त्यांना पिंपळाच्या करी गटनच कामगिरी मी तुमच्या दगड सोपत आहे. हे तोच मी. कशी आज्ञा देव बाप्पा एक मिनिट पाहिले सुदामा अरे आपल्या देव बाप्पाने मोठी कामगिरी सांगितले मोठी कामगिरी हा मोठी कामगिरी आणि तीरे कोणती तीर कोणती म्हणजे तू काय ऐकलीच नाही मी काहीच नाही ऐकली मग येड्या सांगतो ती ऐक 16,360 गोपिका 16,360 गोपिका ताट माट करून दया दुधाचे माठ भरून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी चालले काय सांगतोस काय त्यांना पिंपळाच्या बाहेर येण्याची कामगिरी आपल्या दोघांवर सोपवले आपल्या दोघांवर आपल्या दोघांवर अरे मी कामगिरी नक्की करणार नक्की अरे करणार नक्की करणार बघ मोठ्या विश्वासाने कामगिरी सांगितले अरे नक्की करणार अरे पण त्या गवळणी आहेत कुठे अरे थोडा वेळ वाट बघू येतील नक्की येतील ना? येतील. आपण वाट बघूया अनयाची राधा हे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा हे गवळाची चालली ठुमकत अनयाचे राधा हे गवळाची चालली ठुमकत अनयाचे राधा हे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा हे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा हे गवळ्याची चालले ठुमकत अणयाचे राधा हे गवळ्याची चालले ठुमकत अणयाचे राधा हे गवळ्याची चालले ठुमकत अरे हे पेंड्या. अरे या नाड व्हायचं अडवायचं करशील ना कामगिरी काय कामगिरी माझ्या जपायची नाही तुझ्या झेपायची नाही माझं जपायचं नाही अरे बघ. मग असं मोठ्या तोंडात सांगित होतास कामगिरी करतो म्हणून मला वाटलं लहान लहान असते तुला खरंच जमणार मला नाही खरंच जमणार नाही. तुला खरंच जमणार नाही, मला नाही खरंच जमणार नाही ही कामगिरी तुला जमल अरे मला ना मला पण नाही जमणार अरे मग एवढा बॅडकर का फुगलाय कशाला ते जाऊ दे आता ही कामगिरी ना तुला झेपायची ना मला झेपायची अरे कामगिरी करणार कोण बघ बघ तुझ्या ओळखीत आहे का बघ तू तिकडे बघ मी इकडे बघतो तो बघ, बरा बघ, लवकर बघ अरे हा हे काय कुठं आहे? हे काय अरे मी कुठं म्हणतो दोन आहे हा एकच आहे अरे हा एक नाही मग? हे माझा मित्र आहे काय तुझा मित्र आहे हा. काय मग त्याला हाक मार अरे तुझा आवाज कसा गोड आहे ना मित्र तुझा आणि त्याला मी हाक मारू हा. पण नक्की येईल ना अरे तो नक्की येणार. मग हाक मारू मार. अरे ये अरे बाबा ये अरे ये आल्या का दिसतोस कुठे अरे हा. अरे मला तर येईल कसा अरे मला हाक मारली यायला पाहिजे त्याचं नाव विचारलं मित्र तुझा ना तुला नाव सांगाय नको अरे मग तुला नाव विचारायला नको तरी पण आता सांग त्याचं नाव त्याचं नाव ना हा फाकड्या काय फाकड्या अरे मग तू कसं होतोस वाकडे अरे त्याचं नावच तसं आहे त्याचं नाव तसं आहे वाकडे बाकडे कामगिरी करेल ना अरे वाकडे फाकडे चांगली कामगिरी करतात नक्की करेल नक्की करणार हाक मारू मार. हाक मारतो अरे पकड्या रे पकड्या आई, जवळ आहे. अरे बाबा इकडे ये अरे इकडे मजा आहे अरे भरपूर दही दोणी खायला भेटणार आहे हा, ये लवकर आला की त्याला काय द्यायचं ना आपण श्री विजय अनंत धाडवे विजय अनंत धाडवे यांचे बंधू नक्की कामगिरी करेल ना अरे नक्की करणार बोल. कारे सुदामा हाक मारिला कारे सुदामा हाक मारिला मी आलो तुझ्या रे जोडीला चुकली माझी गाय कपिला मी आलो तुझ्या रे जोडीला चुकली माझी गाय कपिला अरे सुदामा
काय दिसले काय बोल कमीला काय चुकले हे मारू नको थांबून देतोय मारतो कशाला मी पलट ना थांबून देतोय मी नाही मारलं अरे हे झालंय का तुम्ही आपला पलट जर मारलं तर कशाला होय अरे हे मला कशाला लोलवलं अरे तुला बोलवलेलं नाही हो? तुला बोलवलेलं अरे ते कशाला आपले बाप्पा कुठला आप्पा अरे आपण अरे आपले देव बाप्पा हो बाप्पा श्रीकृष्ण भगवान हे तुम्हाला अरे भेटले भेटले होते अरे काय सांगितलं त्याने त्यांनी? आपल्याला मोठी कामगिरी अरे ती सांगितली. कोणती? सांगतो हा. 16,360 गोपिका 16,360 गोपिका हा. थाटमाट करू काय म्हणतो या दुधाची माठ भरू अरे बापरे त्या प्रेमाने हा. मथुरेच्या बाजारी चालल्या अरे मग दाताच्या जाऊ दे जातात जाऊ दे नाही हो. अरे गोकुळातलं गोधन या गोकुळात राहिलं होय. पाहिजे त्या मथुरेला जाताना म्हणे होय मग काय म्हणतो काय त्याला पेपराच्या पुढे अडवायचंय ही आप कामगिरी आपल्या तिघांना सांगितले काय म्हणतो ही कामगिरी तुला एकट्याला करायची. मला एकट्याला करायचं अरे काय सांगतो काय अरे पण त्या गवळणी हाय तरी कुठं अरे गौरवणी. अरे दाखव गवळणी काठीच्या टोकाकडे बघ. हा बरोबर पांड्या पांड्या फतो अरे हो चांगल्या गवळणी पांड्या पांड्या फतो अरे असणारच. का? अरे त्या गवळ्याच्या पोरी होय अरे त्या गवळ्याच्या पोरी हा. अरे त्या दैदूत लोणी खातात म्हणून त्या पांढऱ्या होय मग. अरे हे रामा हा काय म्हणतो बघ त्या गवल्याच्या पोली दूध लोधी खातात म्हणून त्या पांड्या हा काय मला कोलछा खाते म्हणून का ना हे वाकड्या फाकड्या सिगड्या पिकड्या हे काय पण म्हणू का थांबून देतो हे जाऊ दे हा. या पांढऱ्या पांढऱ्या पट्टू कवणीला अडवायचंय यांना व्हायचंय यांना अडवायचंय काय म्हणतो काय तू करशील ना कामगिरी अरे मी कामगिरी करणार लाग तयारीला लाग तयारीला. हो पुढे आम्ही येतोय मागं. अरे बघ इथं. मी होतो पुढे होय. हा गवळीने आलं होतं राव अरे ये मुलगा. अरे हे मेल्या हा. मला का मारली अरे हा. मला हिनं मारली म्हणून मी तुला मारली कुणी मारली? बघ बघ हिनं अरे तिने प्रेमानं मारली म्हणून अर्थ प्रेमानं मारतात तू मला मारली तसं प्रेमानं मारतात आता तूच पण थमत मी प्रेमानं मारलं होतं अरे फुलं ही कोण अरे हा विचार अरे हे कोण विचारतो मी हा. हा? ए तू या पोरींची कोण मी या पोरींची मावशी ए, रामा. ती लय हौशी काय तुझ्या आईशीची मागची भोय माझ्या आईची मागची बाई अरे तुझ्या आईशी तुला सांगितलं नाही नाही तुझा विचार तिला मी घाबरतोय जा, विचारतो ना हा, विचार. अगं ए मावशे याची त्याला पुढे काय रे मेल्या तू माझ्या आईची मागची बहीण अरे असंच काहीतरी समज ए पण माझ्या आईची मला कधी सांगितलं नाही बाबा अरे हा. मेल्या, घरी जाऊन विचार मग विचारतो मी घाबरतोय होय अगं हे मावशे याची त्याला पुढे पण तुझं नाव काय ग अरे माझं नाव अगं होय अरे माझं नाव अगं होय बाय तुझंच नाव अरे माझं नाव श्रीवल्ली ए, तुझा मा. असे काय बोलले मी झाले वल्ली अरे ती असं नाही बोलली अरे ती असंच बोलली अरे तू काय बोललास हा. ए अरे ती ती काय बोल अरे सांगू दे मग सांग अरे ती असं बोलली अच्छा. की माझं नाव श्रीवल्ली अरे ती असं नाही बोलली अरे ती असं ती बोलली म्हणाली मी झाले वल्ली ए मला सांगतो तू तू ऐकलं नक्की अरे मग ऐकलं ते सांगतो ना ए मावशी आजी त्याला फुले काय रे मेल्या तुझं नाव शिवल्ली अरे हो ए हा. मी ऐकलं मी झाले वल्ली अरे मेल्या अरे मेल्या माझं नाव विचारलं तुझं नाव काय मावशे माझ्या आईची माझं नाव तुला सांगितलं नाही नाही. काय म्हणते काय अरे खरं माझं नाव ऐकायचं आहे अरे हो माझं नाव काय माहितीये माझं नाव पुचका झुके का नाही साला अरे पुचका बाबाचं काढली साला हा. आणि मन झुकेगा नाही साला कपन करा अरे हा. तुला काय अरे तिला विचार काय? तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे अरे ए शिवल्ली याची त्याला फुले काय रे तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे आम्ही गोकुळातून जाणार मथुरेला अरे हा ते आलेली गोखल्यातून जाणार मुतलीला अरे. मुतलीचाच आपण आलेला आहे.
मुसलीला नव्हे ते आलेली गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेला मग मी ऐकलं मुसलीला. ए ओके काय रे काय म्हणाली ती? आलेली गोकुळातून जाणार मथुरेला. मग तिला काय तिला केलं? सांग काय? मथुरेचा असा प्रतिबंध आहे म्हणून. ओके मथुरेला था पलपली थाय तुला जाता येणार नाही. आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. दुसऱ्या वाटेत तुला जाता येणार नाही. अच्छा का दुसऱ्या वाटेवर ह्यानं भली मोठी शेती केला नाही. तिसऱ्या वाटेने जाऊ. अगं तिसऱ्या वाटेत पण तुला जाता येणार नाही. कसं काय रे? तिसऱ्या वाटेवर पण ह्यानं पण भली मोठी शेती केला नाही. अरे मेल्या जर वेल पडली दोघांची उपटी आम्ही शेती उपटी. तुझा आमची काय बोलली? आमची काय बोलली? काय बोलली? तुमची दोघांची उपटणार. अरे होय काय शेती शेती? होय. अरे तिला सांग काय? आम्ही तुला अशी तशी शेती उपटू देणार नाही. नाही. अरे मोठ्या कष्टाला कष्टाला लावले ते आता पिकले आणि आता कापायला झाले. उपटायला? उपटायला द्यायची अरे अजिबात नाही. अजिबात नाही. काय? ए शिवाल्याची त्याला काय रे फुले बेल्या? तुला सांगून ठेवतोय या दोघांची अशी त्याची उपटू देणार नाही. शेती. शेती हा. अरे पण मला आम्हाला विचारा तुम्ही कोण? आपल्या म्हणतात तुला माहिती नाही. आणि त्या शिवाजीच्या नादात इच्छालो की अरे नाही. श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे अरे मग तुम्ही कशाला आलेलं मुदाम सगळं काम माझ्याकडनं कलून घेता वा आता एवढंच सांग. एवढं हा. थांबून ए छोले आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे सुदाम. अरे मग आपल्याला कायदा आहे का? ए हा. आपल्या काय हाय कायदा हा, तुझ्याकडे अरे हाय? हाय. तिला सांग तुला काय पाहिजे तर हाय. ए तुला काय पाहिजे तर हाय सांग मग मेल्या. हा थांबतो ए हाय ना नक्की आता सांग लवकर ए अरे ह्या घ्या म्हणजे हल 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 अमित दाढवे अमित दाढवे याचकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे अमित. हांड्यावर अंडे घेतले 7 त्यावर ठेवली साखरेची परात. हांड्यावर अंडे घेतले 7 त्यावर ठेवली साखरेची परात. पारात तिथे पणसाचे घरे अमितराव दिसतात बरे पण नांदवतील तेव्हा खरे. हल तसेच प्रसाद अनंत नागलेकर याचकडून गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तळवळ देवरुख त्यांचे आभार आहेत. धन्यवाद. देवकी नंदन मुरली वाला नंद यशोदेने पाळिला देवकी नंदन मुरली वाला नंद यशोदेने पाळिला असा देव माझा सावळा देव गोकुळ जन्माला मन मोहन मुरलीवाला देव गोकुळ जन्माला मन मोहन मुरलीवाला देव गोकुळ जन्माला मन मोहन मुरलीवाला देव गोकुळ जन्माला मन मोहन मुरलीवाला
गोकुळ जन्माला मनमोहन मुरलीवाला देवा गोकुळ जन्माला मनमोहन मुरलीवाला देवा गोकुळ जन्माला मनमोहन मुरलीवाला झाले आपले कामगिरी आता दिलराम सांग काय? आमचा कायदा ऐकला हा. आमच्या कायद्याप्रमाणे इथं तुम्हाला बसावं लागेल अरे ए शिवल्ले अक्षदाला पुढे ऐकला समजा कायदा मग आमच्या कायद्यानं इथं तुला बसावं लागेल त्यांच्या कायद्यानं बस आपण थोडा वेळ जमले म्हणून आमच्या कायद्यानं बसलं पाहिजे ए बसल्याशिवाय जायचं ना थांबू थोडी ए मावशे बसतात की नाही घाबरली घाबरली चल 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 पेरणे सुद्धा मला सानी कामगिरी अपूर दिसते. आपण त्यांना विचारलं पाहिजे. पोरीनो, तुम्ही आलेले कुठून, जाणार कुठे? आम्ही आलेले गोकुळातून, जाणार मथुरेला. मथुर रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गात एक मार्ग करून मी तिथे उभा आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असं नसतात. मग आधी कसे असतात? पायी पद्म, बेंबीरा, मस्तकी तुरा, कटीवर हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. मग आता लिहिते कोणता? कलियुग. या कलियुगात मी माझे सारा अंक करून ठेवले. मग आपला जन्म कोणा सांगा? ऐक तर. सुरमुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली. सुरमुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली. वर्ण सावळा सुंदर देखना ओटी वाजवितो मुरली. 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 सुर मुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली. सुर मुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली. वर्ण सावळा सुंदर देखना ओटी वाजवितो मुरली. वर्ण सावळा सुंदर देखना ओटी वाजवितो मुरली.
मुकुना हो ऐकल्या आशिषान गेले निघून जा. देवा मी नानाची मोठे झाले पण अशी नानाची मुलीच माहिती नाही. अरण्यवासून नवळा, गायपासून दूध आणि सावजरासून मीठ यात राशीदार कुठे राहिले? म्हणून हे खरं देव आहेत आपण यांना शरण जाऊया. कोणावाणी जातो ना रजा आहे. करुणी वेणी साज सवरले रूप पाहुनी बानर पाले गुणा गाऊ किती जडली तुझवर प्रीती वेड लावी जी भोळ्या जीवाला हो घनश्याम तू सावळा मुकुंदा घनश्याम तू सावळा मुकुंदा.
मुकुंदा घनश्याम तू